निराले, मंजिल को मुट्ठी में पाले, जी जान से हम खेलेंगे, जिंदगी का मजा ले लेंगे, लाइफ को अच्छा जी लेंगे। हम सारे हैं विनर्स, पंढरपुर रनर्स, हम सारे हैं विनर्स, पंढरपुर रनर्स। मी डॉक्टर दत्तात्रय विठ्ठल साळुंखे, मूळचा खेड वाळवणी, सध्या राहतोय पंढरपूरमध्ये। आज आपण बाईट देण्याचं कारणच हे आहे की थोड्याच दिवसात आपल्या पंढरपूरमध्ये भव्य अशी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। त्या स्पर्धेचं आयोजनच ह्याच्यासाठी केलेलं आहे की आपल्या प्रत्येक व्यक्तीला व्यायामाचं महत्त्व समजलं पाहिजे आणि व्यायाम हा कशासाठी करायचा त्याची सगळीकडे म्हणजे पंढरपूर सोडून पूर्ण भारतभर असेल किंवा पूर्ण जगभरात असेल तर व्यायामाचं महत्त्व कळालं पाहिजे आणि ह्या व्यायामामुळं आपण शरीर कसं तंदुरुस्त ठेवतो याच्यासाठी हे मॅरेथॉनचं आयोजन आपल्या पंढरपूरकरांनी सर्वांना केलेलं आहे। त्याबद्दल आपण आरोग्यम धनसंपदा याच्यासाठी जसं आपल्याला जगण्यासाठी पैसा गरजेचा आहे तसंच पूर्ण पैशाचा उपभोग घेण्यासाठी आपल्याला आपलं हे शरीर आणि आरोग्य हे तितकंच महत्त्वाचं आहे। हे आपण गेल्या 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी जे काय आपल्या पूर्ण जगावर जसं कोरोनाचं संकट आलं आणि ह्या कोरोनाच्या संकटातच खरं आरोग्याचं महत्त्व समजलं आणि ह्या आरोग्यासाठी आणि आरोग्य तंदुरुस्त असणाऱ्यासाठी हे कोरोनाचं संकटही काही करू शकलं नाही। त्याचं कारण एकमेव असं होतं की ज्यांनी आरोग्य सांभाळलं, नियमित व्यायाम केला, त्यांच्या शरीरात जी काही रोगप्रतिकारशक्ती तंदुरुस्तपणे राहिलेली होती त्या रोगप्रतिकारशक्तीच्या आधारावरच आणि जोरावरच कोरोनासारख्या आजारालासुद्धा आपल्या भारत देशातल्या प्रत्येक व्यक्तीच्या सुदृढ प्रकृतीनं सामना केला आणि त्यातूनही आपण भारत देश सही सलामत सुटून निघलो। एवढीच ह्या व्यायामाची मॅरेथॉनच्या निमित्तानं आपण व्यायामाचं महत्त्व सांगू इच्छितो आणि सर्वांनी व्यायाम करा आणि मॅरेथॉनमध्ये भाग घ्या एवढेच मी सर्वांना आवाहन करतो। अमोल बापूराव रणदिवे, राहणार तुंगत, पण मी सध्या राहतोय पंढरपूरमध्ये। आता सध्या हवामान हिवाळी हिवाळी वातावरण असल्यामुळे, थंडीचं वातावरण असल्यामुळे आपल्याला आपल्या शरीर चांगलं ठेवण्यासाठी व्यायाम हा अतिशय महत्त्वाचा आहे। आपलं शरीर चांगलं तर सगळं ठीक। यासाठी आपण दररोज सकाळी आपल्या जीवनातील ही 1 तास आपल्या शरीरासाठी दिला पाहिजे। का तर आपलं खूप मोठी संपत्ती आपल्याकडे, पण त्या संपत्तीचा वापर करत असताना आपलं शरीर साथ देत नसेल तर त्या संपत्तीचा उपयोग काय? त्यासाठी व्यायाम हा करणं खूप महत्त्वाचं आहे आणि या व्यायामातून आपल्या शरीरातील सगळे काय असतील ते आजार वगैरे काय नाही आपल्याला हटवायला येतात। त्यासाठी व्यायाम हा खूप महत्त्वाचा आहे। तरी सर्वांनी व्यायाम करा। 2 फेब्रुवारी मॅरेथॉन आणि मॅरेथॉन 2 फेब्रुवारीला मॅरेथॉन आहे। त्या मॅरेथॉनमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा। त्यातून आपल्या शरीरात आपण किती पळू शकतोय, आपली प्रतिकारशक्ती काय आहे ही मॅरेथॉनमधून आपल्याला दिसते। आणि राहणार वाडेकुरोली, पंढरपूर येथे राहत असून सध्या सकाळी जे फिरणं, चालणं आणि व्यायाम करणं ह्याचं जे महत्त्व आहे, जो सकाळी येतो त्यालाच त्याचा अनुभव येतो। साधारण सध्या धावपळीच्या जीवनात जगत असताना प्रत्येकाला ताणतणाव यातून जर मुक्ती मिळायची असेल तर सकाळी फिरणं फार महत्त्वाचं आहे। साधारण पंढरपूर येथे घेणाऱ्या मॅरेथॉनसाठी 2 फेब्रुवारीच्या दिवशी सर्वांनी भाग घ्यावा हे सगळ्यांना आव्हान आहे। मी हरी काळे, वाडेकुरोली, राहायला पंढरपूरला आहे। तर व्यायाम 2 फेब्रुवारी मॅरेथॉन जे आहे आपल्या पंढरपूरमध्ये, त्या अनुषंगानं काय तुम्हाला सांगायचं आहे व्यायामाचं महत्त्व। तर जो व्यायामासाठी लवकर उठणार तो दिवससुद्धा मोठा बघणार, जो व्यायामासाठी लवकर उठणार दिवस मोठा बघणार। व्यायाम जर केला तर शरीर चांगलं, आपल्याकडं पैसा पाणी सगळं आहेच नाही असं नाही सगळ्यांकडे, परंतु पैशाचा उपभोग घ्यायचा असेल तर आपलं शरीर चांगलं साथ दिलं, शरीर चांगलं असेल तर त्या पैशाचा उपभोग घेता येणार। नाहीतर तुम्ही कायमस्वरूपी आजारांना महिन्यातले 8 दिवस दवाखान्यात घालवणार। ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या जर तुम्हाला टाळायच्या असेल तर व्यायामाचा अतिशय महत्त्वाचा विषय। तर सगळ्यांनी व्यायाम करा, शरीर तंदुरुस्त ठेवा आणि 2 फेब्रुवारीचं मॅरेथॉन आपल्या पंढरपूरमध्ये आहे त्यात सगळ्यांनी भाग घ्या आणि सगळ्यांनी त्याचा उपभोग घ्यावा पंढरपूरचा। एवढंच मी सांगेन तुम्हाला मॅरेथॉन। सबसे अलग हम सबसे निराले, मंजिल को मुट्ठी में पाले, जी जान से हम खेलेंगे, जिंदगी का मजा ले लेंगे, लाइफ को अच्छा जी लेंगे।